नमस्कार. कधी असं झालंय का की शरीर एका जागी निवांत बसलंय, पण डोकं मात्र हजार विचारांनी नुसतं भिरभिरतंय? एका विशिष्ट वयानंतर ना अनेकांना हा अनुभव येतो. हेच आहे ते उलटं जीवन. म्हणजे कसं, शरीर आहे सुट्टीवर आणि मन मात्र 24 तास कामावर. आज आपण याच गुंतागुंतीच्या समस्येवर आणि तिच्यावरच्या एका अगदी सोप्या उपायावर बोलणार आहोत. आता हे बघा, हेच ते द्वंद्व आहे जे कदाचित आपण सगळेच अनुभवतोय. एका बाजूला आहे आपलं मन, जे 24 तास चालणाऱ्या वॉर रूमसारखं आहे, जिथे सतत चिंता, प्लॅनिंग आणि विचारांचं युद्ध चालूच असतं. आणि दुसऱ्या बाजूला आहे आपलं शरीर, जे जणू काही कायमच्या सुट्टीवरच गेले. हीच आपल्या आधुनिक आयुष्यातली सगळ्यात मोठी गडबड आहे. मग ह्या असंतुलनाची किंमत काय मोजावी लागते? जेव्हा मन धावतं आणि शरीर एका जागी थांबलेलं असतं, तेव्हा त्याचे परिणाम केवळ मानसिक नसतात, तर ते थेट आपल्या शरीरावर दिसायला लागतात. आणि हे परिणाम वाटतात तितके साधे नाहीत, ते बरेच गंभीर असू शकतात. आणि ही काही हवेतली गोष्ट नाहीये. अगदी हार्वर्डसारख्या मोठ्या संस्थांमधलं संशोधन सुद्धा हेच सांगतंय. स्थिर शरीर आणि अतिसक्रिय मन हेच वाढलेलं ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगरसारख्या समस्यांचं मूळ कारण आहे. हा काही योगायोग नाही, तर या उलट्या जीवनशैलीचा थेट आणि धोकादायक परिणाम आहे. चला, हे आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघूया. ही गोष्ट आहे श्री कुलकर्णी यांची. कल्पना करा, कुलकर्णी काका सोफ्यावर आरामात बसले आहेत. शरीर अगदी निवांत आहे, पण त्यांचं मन ते टीव्हीवरच्या आरडाओरड करणाऱ्या न्यूज डिबेटमध्ये पूर्णपणे गुंतले. त्यांच्या नकळत आतल्या आत ब्लड प्रेशर मात्र धोक्याची पातळी गाठते. बघा, शरीर शांत आणि मन अशांत. आता असंच आणखी एक उदाहरण पाहूया, श्रीमती भाटिया यांचं. त्यांची समस्या थोडी वेगळी आहे, पण मूळ मुद्दा तोच आहे. श्रीमती भाटिया खिडकीबाहेर शांतपणे बघत आहेत. शरीर अगदी स्थिर, पण त्यांच्या मनात तिथे जुन्या भांडणांचं, नको असलेल्या आठवणींचं एक वेगळंच काहूर माजलंय. हा जो मानसिक गोंधळ आहे ना, तो न कळतपणे त्यांच्या शरीराला आतून पोखरतोय आणि प्रचंड ताण निर्माण करतोय. आता हे सीलिंग फॅनचं उदाहरण बघा. खूपच इंटरेस्टिंग आहे. विचार करा, आपलं मन म्हणजे छताला लावलेला तो मजबूत हुक आणि आपलं शरीर म्हणजे पंख्याची पाती. जेव्हा पाती जोरात फिरतात, म्हणजे शरीर काम करतं, तेव्हा त्या हुकवर काहीच ताण येत नाही. तो शांत असतो. पण आता उलटा विचार करा. पाती थांबलेली आहेत, पण आतली मोटर म्हणजेच आपलं मन ते मात्र सुसाट धावतंय. काय होईल? सगळा भार, सगळा ताण त्या बिचाऱ्या हुकवर येणार. आपलं शरीर आणि मन सध्या याच अवस्थेतून जाते. मग यावर उपाय काय? या चक्रातून बाहेर कसं पडायचं? बरं का, याचं उत्तर आश्चर्यकारकपणे सोपं आहे. त्याला म्हणतात रिव्हर्स रुटीन. आपल्या जीवनशैलीतला एक साधा सोपा बदल. तर हे रिव्हर्स रुटीन म्हणजे नक्की काय? सोपं आहे. ही एक आपण जाणीवपूर्वक केलेली निवड आहे. रोजच्या जगण्यात शारीरिक श्रमाला इतकं महत्त्व द्यायचं की शरीर पूर्णपणे दमून जाईल. म्हणजे काय, की मनाला इकडे तिकडे भटकण्याऐवजी खरी शांती आणि विश्रांती मिळेल. हे सगळं करण्यासाठी फक्त 2 सोपे नियम आहेत. नियम पहिला, शरीराला मजूर बनवा. त्याला सतत कामात गुंतवून ठेवा, त्याला दमवा. आणि नियम दुसरा, मनाला हुजूर म्हणजेच मालक बनवा. त्याला या सततच्या धावपळीतून मुक्त करा आणि आरामात बसू द्या. आणि जेव्हा आपण हे रुटीन खरंच मनापासून स्वीकारतो ना, तेव्हा एक कमालच होते. शरीर श्रमाने दमतं आणि मन आपोआप शांत होतं. यातून मिळणारा परिणाम केवळ सुखद नाही, तर तो अक्षरशः आयुष्य बदलणारा असतो. ह्या बदलाचं एक उत्तम आणि प्रेरणा देणारं उदाहरण म्हणजे कर्नल सिंग. त्यांचं आयुष्य या रिव्हर्स रुटीनचं एक जिवंत प्रतीक आहे. कर्नल सिंग दिवसभर आपल्या बागेत अक्षरशः घाम गाळतात. माती, झाडं, पाणी यात त्यांचं शरीर इतकं रमतं की मनाला दुसरीकडे भटकण्याची संधीच मिळत नाही. आणि याचा परिणाम, रात्री एकदम लहान मुलासारखी शांत, गाढ झोप लागते. कोणताही ताण नाही, कोणतीही चिंता नाही. या सगळ्या चर्चेचं सार ना या एकाच शक्तिशाली वाक्यात दडलेलं आहे. शरीर को बनाओ मजदूर, मन को रखो हुजूर. शरीराला इतकं कामाला लावा की ते दमून जाईल आणि मनाला इतका आराम द्या की ते तुमचा हुजूर म्हणजे राजा बनून राहील. कारण जेव्हा शरीर थकतं, तेव्हाच मनाला खरी विश्रांती मिळते. तर मग आता थोडा विचार करूया. आपलंही असंच होतंय का? शरीर सोफ्यावर आणि मन ओव्हरटाईम करते का?
जर उत्तर हो असेल तर कदाचित आपलं रुटीन रिव्हर्स करण्याची म्हणजेच उलटं करण्याची वेळ आली आहे नाही का?